गुड आफ्टरनून मित्रांनो, श्रीकृष्ण ऑनलाईन कोचिंग सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत केप्लर्स लॉज ऑफ मोशन. ओके, सो केप्लर्सनी काहीतरी लॉज मांडले. ओके, प्लॅनेटरी मोशनबद्दल, म्हणजे जे काही प्लॅनेट्स आहेत ते कोणते लॉ ऑबेज करतात, कोणत्या लॉजनुसार ते फिरतात तिथं. ओके, त्यांच्या ऑर्बिटमध्ये कसं कंटिन्युअसली ते रोटेट होत असतात ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ओके सर, आपण चालू करूया. अगोदर आपण रिकॅप जाऊ, म्हणजे आपण मागं काय शिकलो ते बघू. ओके, मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो आपण, जे आपण फर्स्ट लेक्चर घेतलं. ओके, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, देन व्हॉट इज द मोशन, व्हॉट इज द फोर्स, व्हॉट इज द टाईप ऑफ फोर्स, या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या. ओके, देन त्याच्यानंतर काय बघितलं आपण, त्याच्यानंतर जे काही तुमचे जे सर्क्युलर मोशन असेल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असेल याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं. ओके, आणि त्याच्या डेफिनेशन आपण लिहून घेतलेलं आहे. त्या डेफिनेशन तुम्ही घरी लर्न करायचे. ओके, देन आजचा टॉपिक आपला आहे केप्लर्स लॉ. पेज नंबर 3. पेज नंबर 3 वर बघा केप्लर्स लॉ दिलेले आहे. सो आपण पॅराग्राफ रीड करू अगोदर, नंतर ते एक एक लॉ आपण डिस्कस करून घेऊ. चला लक्ष द्या. फर्स्ट पॅराग्राफ केप्लर्स लॉ मध्ये, planetary motion had been observed by the astronauts since the ancient time. ओके, इथं काय झालं, जे ॲस्ट्रॉनॉटनी काय केलं होतं की जे काही ऑब्झर्वेशन केलं होतं त्यांनी प्लॅनेटरी मोशनबद्दल, ते प्राचीन काळात त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं होतं. त्यानंतर काय झालं की तो काळ जेव्हा जुन्या काळात त्यांनी त्याचा ऑब्झर्वेशन केलं फक्त. ओके, देन नेक्स्ट लाईन, बिफोर दी गॅलिलो all the observation of the planet position were made with the naked eyes. म्हणजे आत्तापर्यंत जे ऑब्झर्वेशन होते, ओके, गॅलिलिओच्या काळापर्यंतचे तिथपर्यंतचे ऑब्झर्वेशन हे आपण डोळ्यांनी केलेले. ओके, तेव्हा असं काही अवेलेबल नव्हतं की मायक्रोस्कोप, टेलिस्कोप याच्याद्वारे ते ऑब्झर्वेशन करता आलं नाही, कारण की तेव्हा त्या फॅसिलिटी अवेलेबल नव्हता. म्हणजे प्राचीन काळामध्ये त्यांनी काय की जेवढं आपल्याला डोळ्यांनी ऑब्झर्वेशन करता येतात तेवढंच ऑब्झर्वेशन त्यांनी केलंय. ओके, आफ्टर दॅट बघा नेक्स्ट लाईन, बाय दी 16th century, म्हणजे 16th century बघा, ए लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट दी प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. म्हणजे 16व्या शतकानंतर काय झालंय की प्लॅनेटरी मोशन व त्याच्यामध्ये जे काही पोझिशन्स आहेत त्या पोझिशनचं भरपूर डाटाचं कलेक्शन करण्यात आलं. ओके, मग हा युजफुल डाटा ठरला पुढे. नेक्स्ट बघा, जॉनस केप्लर्स स्टडी दिस डाटा. आणि हा काही जो डाटाचं कलेक्शन झालं होतं त्या डाटाचा पूर्ण स्टडी कोणी केला, तुमच्या जॉन्स केप्लरने केला. ओके, केप्लर्सने त्या डाटाचा डीपमध्ये स्टडी केला. देन बघा, ही नोटीस दॅट दी मोशन ऑफ द प्लॅनेट फॉलोज दी सर्टन लॉज. आणि त्या सर्व जो काही डाटा त्यांनी कलेक्ट केला होता त्या डाटाचा स्टडी कोणी केला, केप्लर्सने केला. आणि स्टडी केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हे जे काही डाटा आहे हा डाटा कशाशी रिलेटेड आहे, आपल्या जे आपलं काही प्लॅनेट मूव्ह होत आहे. ओके, जे प्लॅनेट ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे त्यांच्याबद्दल हा डाटा त्याला वाटला. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचा डीपमध्ये स्टडी केला. आणि हा डाटा काय करतोय की तुमच्या प्लॅनेटरी मोशनला काय करतोय, फॉलो करतोय. मग त्यांनी त्याच्यावर 3 रूल बनवले. ओके, ते रूल कोणते होते, केप्लर्स फर्स्ट लॉ. ओके, लॉ बनवले, लॉ किंवा रूल म्हणा तुम्ही. ओके, केप्लर फर्स्ट लॉ बनवला, केप्लर सेकंड लॉ आणि केप्लर थर्ड लॉ, असे त्यांनी 3 लॉ बिल्ड केले. ओके, नेक्स्ट लाईन मध्ये बघा, ही स्टडी देअर लॉज डिस्क्राइबिंग दी प्लॅनेटरी मोशन. म्हणजे त्यांनी या 3 लॉचा यूज कशासाठी केला आहे की प्लॅनेटरी मोशन म्हणजे जे काही प्लॅनेट आहे त्यांची मोशन ही कशा प्रकारे आहे हे सांगण्यासाठी त्यांनी या 3 लॉचा उपयोग केला आहे. ओके, म्हणजे या 3 लॉचा त्यांनी यूज केला आहे कशासाठी, प्लॅनेटरी मोशन दाखवण्यासाठी. ओके, नेक्स्ट बघा, देर आर नोन ॲज अ केप्लर लॉ विच इज गिवन बिलो. आणि जे काही त्यांनी 3 जे लॉ यूज केले त्या लॉला मग त्यांनी काय केप्लर्स लॉ असं म्हटलं, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके, सो याच्यामध्ये बघा तुम्हाला डू यू नो मध्ये दिलेलं आहे. डू यू नो मध्ये बघा काय दिलेलं आहे, अॅन इलिप्स इज अॅन कर्व ऑप्टेन व्हेन दी कोन इज अ कट बाय दी इन्क्लाइन प्लेन. ओके, सपोज आपण काय घेतलाय, एक कोन घेतलाय. ओके, कोन शेप माहिती तुम्हाला, कोनिकल शेप कसा असतो.
हा एक कोन घेतलाय, ओके, हा एक कोन आहे. कोनला जर आपण इन्क्लाइन शेप मध्ये जर का कट केलं वरतून, ओके, फॉर एक्झाम्पल अशा शेप मध्ये याला काय केलं आपण, कट केलं. हे कट केल्यानंतर आपल्याला इलिप्स सारखं शेप भेटेल. इलिप्स म्हणजे बघा हा या टाइपचा इलिप्स भेटेल. ओके, जेव्हा आपण त्याला इन्क्लाइन पोझिशन मध्ये कट करूया कोनला, तेव्हा आपल्याला त्याच्यापासून काय भेटणार आहे, इलिप्स शेप भेटणार आहे. ओके, इलिप्स भेटणार त्याच्यापासून आपल्याला. कारण इलिप्स कशाला म्हणायचं, इलिप्सला कोणते दोन फोकल पॉइंट असतात ते दिलेलंच आहे. ओके, बघा, an ellipse is a curve obtained when the cone is cut by the inclined plane. एक आपण कोन घेतला, त्याला इन्क्लाइन प्लेन मध्ये काय केला, कट केला. ओके, त्यापासून आपल्याला काय भेटला, इलिप्स भेटला. देन इट हॅज टू फोकल पॉइंट्स, आणि त्याला दोन फोकल पॉइंट्स बघा डायग्राम 1.3 मध्ये दिला. अँड इलिप्स बघा त्याच्यामध्ये फोकल पॉइंट F1 अँड F2 असे दोन फोकल पॉइंट दिले. ओके, बुक जवळ ठेवा, तुम्हाला कळेल. मी जेव्हा रीड करतो ना तेव्हा सेंटेन्सवर लक्ष द्या तुम्ही. नेक्स्ट बघा, दिस सम ऑफ द डिस्टन्स ऑफ द टू फोकल पॉइंट फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज अ कॉन्स्टंट. ओके, F1 and F2 are the two focal point of the ellipse shown in a figure 1.3. म्हणजे बघा शेजारी एक आकृती दिली तुम्हाला 1.3 मध्ये, त्याच्यामध्ये F1 F2 हे त्याचे फोकल पॉइंट आहे. ओके, नेक्स्ट बघा, A, B and C are those points on the ellipse. Then जो काही इलिप्स दिलाय, ओके, त्या इलिप्सवर दोन फोकल पॉइंट घेतले F1 आणि F2, आणि त्या इलिप्सवर त्यांनी 3 पॉइंट डेनोट केले. फर्स्ट पॉइंट आहे A, दुसरा आहे B आणि तिसरा आहे C. ते तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेलच. ओके, सो त्यांनी एक इक्वेशन दिलंय बघा, एक्झॅक्ट त्याच बॉक्स मध्ये बघा, डू यू नो मध्ये इक्वेशन दिलंय A F1. बघा आता त्यांनी इक्वेशन नुसार आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलाय ते ट्राय करा. AF1 प्लस AF2 म्हणजे बघा AF1 एवढं त्यांनी डिस्टन्स घेतलंय, देन काय घेतलंय AF2, या दोघांची सम ही कशाच्या इक्वल्स टू असणार आहे, BF1 प्लस BF2, याची सम कशाची इक्वल्स टू राहणार आहे, CF1 प्लस CF2. म्हणजे ह्या इक्वेशनवरून आपल्याला काय सांगायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे की ज्या काही त्यांनी सम केलंय त्या एकमेकांना काय आहे, इक्वल. ओके, याच्यावरून ते आपल्याला कळतं. बघा डायग्राम मध्ये तुम्ही बघा आणि इक्वेशन रीड करा, तुम्हाला इझिली ते समजून जाईल. ओके, सो देन आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे येऊ. मेन टॉपिक काय आपला, केपलर्स लॉ. ओके, सो आतापर्यंत त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं होतं. आता आपण एक एक लॉ डीप मध्ये बघू. ओके, सो फर्स्ट लॉ इज अ केपलर फर्स्ट लॉ. काय फर्स्ट लॉ, मग ए ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय. म्हणजे जे तुमचं काही ऑर्बिट आहे, ओके, हे आता डायग्राम कडे लक्ष द्या, बुक मध्ये पण आहे आणि इथं पण मी ड्रॉ केली. हे काय इलिप्सचा एक शेप आहे. ओके, म्हणजे एक ऑर्बिट एक प्रकारचं. ओके, या ऑर्बिट मध्ये बघा हा इथं आहे एखादा प्लॅनेट आहे. ओके, हा इथं प्लॅनेट आहे. हा प्लॅनेट काय करतोय की या ऑर्बिट मध्ये कंटिन्युअसली काय होतोय, मोशन मध्ये ह्या ऑर्बिट मध्ये तो. सो काय सांगता येईल आपल्याला बघा, ए ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट, ए ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. म्हणजे हा जो काही प्लॅनेट आहे, ओके, तो ज्या काही ऑर्बिट मध्ये फिरतोय तो ऑर्बिटचा शेप कसा आहे, इलिप्टिकल शेप. ओके, तो ऑर्बिट कोणत्या शेपचा आहे, इलिप्टिकल शेपचा. हे झालं पहिलं सेंटेन्स. विथ दी सन ॲट दी वन ऑफ दी फोकाय, आणि तो काय तिथं त्या इलिप्स मध्ये एका ठिकाणी काय भेटेल आपल्याला, फोकल पॉइंट भेटेल. म्हणजे त्या फोकल पॉइंटवर तुमचा काय असणार आहे, सन असणार आहे. क्लिअर, परत एकदा रिपीट करतो की जो काही प्लॅनेट आहे तो प्लॅनेट ज्या ऑर्बिट मध्ये फिरतोय ते प्लॅनेट तो ऑर्बिट कोणता आहे, इलिप्स शेपचा आहे. ओके, आणि सन कुठं असणार आहे, एक कोणत्या तरी फोकल पॉइंट आहे तिथे तुमचा सन काय असणार आहे, प्लेस असणार आहे. ओके, हा झाला फर्स्ट लॉ. नेक्स्ट बघा, आता आपण स्टेटमेंट रीड केले. देन बघा, फिगर 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by S. आता जो काही S दिलेला आहे, ओके, हा S काय इंडिकेट करतो की तुमचा सन इथं प्रेझेंट आहे. ओके, इथं तुमचा एका फोकल पॉइंटवर सन प्रेझेंट आहे, आणि हा इलिप्टिकल शेप काय आहे, तुमचा ऑर्बिट आहे. आणि ए म्हणजे एखादा प्लॅनेट असेल.
सो बघा हे झालं तुमचा फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ काय सांगतो बघा, केपलर्स सेकंड लॉ. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल. बघा आता याचा मिनिंग काय होतो सेकंड लॉ मध्ये, की लाईन, कोणती लाईन जॉईन होते, प्लॅनेट, जो काही प्लॅनेट, हा जो काही प्लॅनेट आहे इथून जी काही लाईन काय होते ते जॉईन होते कोणाला, सनला. ओके, इथून तर इथपर्यंत जी काही लाईन जॉईन होते, सो ही लाईन जॉईन झाल्यानंतर त्याला काहीतरी टाइम लागत असेल, इथं टी टाइम लागत असेल, स्मॉल टी आपण टाइम घेऊ, की या प्लॅनेटला इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती टी टाइम लागला. ओके, किती टाइम लागला, टी टाइम लागला. तर सी पासून डी पर्यंत जाताना पण त्याला किती टाइम लागेल, टी टाइम लागेल. आणि ई पासून एफ पर्यंत पण जायला किती टाइम लागेल, टी टाइम लागेल. कळालं? परत एकदा सांगतो, दी लाईन जॉइनिंग टू दी प्लॅनेट अँड दी सन, म्हणजे प्लॅनेट आणि सनला ज्या काही लाईन जॉईन होत आहे बघा, या दोन लाईन. ओके, यांना जर का ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी टी टाइम लागत असेल, तर पुढचं ते नेक्स्ट इंटरवल आहे. ओके, सी टू डी इथं पण जायला त्याला किती टाइम लागणार आहे, टी. आणि ई टू एफ इथं पण जायला त्यांना किती टाइम लागणार आहे, टी. कळालं? ओके, सेम टाइम लागणार आहे सेम एरिया कव्हर करायला. ओके, म्हणजे या टी टाइम मध्ये तो इक्वल एरिया इक्वल इंटरव्हल मध्ये पार करेल. ओके, कळालं? थर्ड लॉ बघा, केपलर्स थर्ड लॉ. आता दी स्क्वेअर ऑफ दी इट्स पिरियड, काय म्हणताय, दी स्क्वेअर ऑफ दी इट्स पिरियड ऑफ अ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तर काय सांगितलं इथं, स्क्वेअर ऑफ दी पिरियड रिव्होल्यूशन. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय, लक्ष द्या. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय, की ह्या पॉइंट पासून या ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी त्याला लागला गेलेला टाइम. म्हणजे या ऑर्बिट मध्ये जेव्हा तो फिरतोय, इथं एक पिरियड कंप्लीट करायला त्याला जेवढा टाइम लागतोय त्याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ अ रिव्होल्यूशन. ओके, सो इथं काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड रिव्होल्यूशन अराउंड द सन, म्हणजे या सनचा एक अराउंड आपल्याला कंप्लीट करण्यासाठी जेवढा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन लागतोय तो कशाला प्रोपोर्शनल आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट. म्हणजे काय असणार आहे, की इथं फिरायला जेवढा काही टाइम लागणार आहे तो कशाला प्रोपोर्शनल असणार आहे, की डिस्टन्स. आता डिस्टन्स कोणतं आहे बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स बघा, R1 R2 R3 R4 R5 R6, हे काय डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. सो थर्ड लॉ आपल्याला सांगता येईल याच्यावरून आपल्याला, की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ओके, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर म्हणजे जेवढा काही टाइम लागतोय त्याचा स्क्वेअर हा कशाला प्रोपोर्शनल आहे, प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ किंवा प्लॅनेट. ओके, सन टू प्लॅनेट म्हणजे सन टू प्लॅनेट जेवढं काही डिस्टन्स असेल त्याच्या क्यूबला तो काय आहे, प्रोपोर्शनल आहे. तेच मॅथमॅटिकली आपण सांगू शकतो, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब, दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू. आता बघा, जर का मला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचं मी त्यासाठी कॉन्स्टंट के घेऊ शकतो, मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू काय, कॉन्स्टंट के. ओके, एवढं तुम्हाला थर्ड याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं फक्त आहे तुमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. याच्यावरून तुम्ही डेफिनेशन सांगू शकता. कशी सांगू शकता बघा, आता टी स्क्वेअर, टी कशाला म्हटलंय आपण, पिरियड ऑफ अ रिव्होल्यूशन, आणि आर इज अ डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. ओके, एवढं क्लिअर झालं. देन कशी डेफिनेशन करता येईल सेंटेन्स वरून, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ अ रिव्होल्यूशन अराउंड द सन. बरोबर, टी स्क्वेअर म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, it is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. बरोबर, आर क्यूब म्हणजे काय, मीन डिस्टन्स येते प्लॅनेट आणि सन मधलं. ओके, सो अशा प्रकारे आपले 3 लॉज आहे. ओके, सो लक्षात घ्यायचे 3 लॉ तुम्ही बुक मध्ये ऑलरेडी दिलेले, सेंटेन्स आणि स्टेटमेंट पण सगळे दिलेले त्याच्यामध्ये. ओके, सो तुम्ही त्याच्या नोट्स काढायचे कंटिन्युअसली. आता जे काही सेकंड लॉ बद्दल थेरॉटिकल दिलेले तुम्ही रीड करतो, तुम्ही जेव्हा मी रीड करेल तेव्हा सेंटेन्स वर लक्ष असू द्या. ओके,
सो बघा सेकंड लॉ परत एकदा एक्सप्लेन करतो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हे लॉ पाठच करून ठेवायचे, हे तुम्हाला एक्झामला नक्की विचारल्या जातात. ओके, बघा आता ए बी अँड सी डी आर सेकंड लॉ बद्दल रीड करतो मी स्टेटमेंटचं खालचं. ए बी अँड सी डी आर डिस्टन्स कव्हर बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. बघा ए बी आणि सी डी हे काय आहे, हे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स त्यांनी काय केलं सेम टाइम मध्ये कव्हर केला. तो टाइम आपण घेतला स्मॉल टी. ओके, दॅट इज आफ्टर इक्वल इन अ ट्रॅव्हल ऑफ अ टाइम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिव्हली. जेव्हा त्याची पोझिशन इथं आपण काय शो केली आहे ए टू बी, तो काय झालाय ट्रॅव्हल झाला. ओके, तर टाइम किती लागलाय टी. इथं आपण काय दिलं पोझिशनला नाव चेंज केलं, फक्त टाइम चेंज झाला की नाही, टाइम चेंज नाही झाला. सी टू डी जाण्यासाठी पण किती टाइम लागला टी. नंतर परत त्याची पोझिशन चेंज केली आपण, पण तरी टाइम किती लागला तीच टाइम लागला. ओके, स्मॉल टी. ओके, नेक्स्ट बघा दिस फ्रॉम ए टू सी झालं. नेक्स्ट लास्ट पॅराग्राफ बघा कशामधला, केपलर सेकंड लॉ मधला. द स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ अ टाइम दॅट इज एरिया ऑफ ए एस बी अँड सी एस डी आर इक्वल. ओके, इथं मग काय हे इक्वल टाइम मध्ये काय करणार आहे, इक्वल एरिया स्वीप करणार आहे. ओके, लक्षात ठेवायचे सेंटेन्स की इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया काय करणार आहे ते कव्हर करणार आहे. जेवढा एरिया इथं टी टाइम मध्ये कव्हर केलाय तेवढाच एरिया इथं कव्हर होणार आहे. ओके, म्हणजे कोणता एरिया ए एस बी, इथं जेवढा वेळ लागलाय तेवढाच एरिया कव्हर करण्याला, तेवढाच हा एरिया कव्हर करायला त्यांना टाइम लागलाय. कोणता सी एस डी, एवढाच टाइम त्यांना कुठे लागलाय ई एस एफ. म्हणजे तिन्ही जेवढे काही एरिया आहे हे एरिया कव्हर करायला त्यांना काय इक्वल टाइम लागले. ओके, म्हणजे ह्याला पण टी लागलाय टाइम एवढा एरिया कव्हर करण्यासाठी, याला पण टी लागलाय आणि याला पण टी लागलाय. ओके, नेक्स्ट बघा केपलर्स थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स period of a revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. हे स्टेटमेंट तुम्ही या थेरोटिकल एक्सप्रेशन वरून किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वरून तुम्ही सांगू शकता. ओके, बघा आता थेरी काय दिली अजून त्याच्या खाली. thus if r is the average distance of the planet from the sun and t is a period of revolution, then बघा म्हणजे आर काय सांगितलंय डिस्टन्स फ्रॉम दी प्लॅनेट टू दी सन. ओके, आणि टी इज अ पिरियड ऑफ रिव्होल्युशन. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. टी इज अ पिरियड ऑफ रिव्होल्युशन, आर इज अ डिस्टन्स फ्रॉम दी सन टू प्लॅनेट. ओके, सो त्याचं एक्सप्रेशन दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, कॉन्स्टंट के म्हटलंय. आता लास्ट पॅराग्राफ बघा. केपलर्स ऑब्टेन these laws simply from the study of the position of a planet obtained by the regular observation. आता हे जे काही त्यांनी लॉ मागे मांडले तिने, ओके, या लॉचा त्याच्याकडे भरपूर डाटा होता, मग त्यांनी एका दिवसात हे लॉने मांडले. त्यांनी काय केलं, प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलं, पर डेला त्यांनी काय केलं ऑब्झर्वेशन करत राहिला. तो या प्लॅनेटची मोशन कसे होते त्याच्याकडे सर्व इन्स्ट्रुमेंट अवेलेबल होते. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी पूर्ण वेळ काय केलंय की ऑब्झर्वेशन करत राहिला. त्या ऑब्झर्वेशनचं पूर्ण एकत्र त्यांनी काय निष्कर्ष काढला. ओके, निष्कर्ष काढल्यामुळे काय झालं, मग त्याला हे लॉ तिथं अप्लाय झालेले दिसले. त्याच्यामुळे त्यांनी लॉ मांडले. ओके, ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज दे व्हाय प्लॅनेट्स ओबेज दिस लॉ. पण मग त्याला याचं एक्सप्लेनेशन नाही भेटलं की हे प्लॅनेट्स हे 3 लॉ का बरं ओबे करता किंवा का बरं यूज करता. ओके, वी विल सी below how this law helped Newton in the formulation of the theory of the gravitation. मग त्यांनी या चॅप्टर मध्ये पुढे आपल्याला दिलेलं आहे की या तिन्ही लॉचा ग्रॅव्हिटेशनल, ओके, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय यूज झालाय ते त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा न्यूटनने त्याच्या ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्ट मध्ये या लॉचा कसा वापर करून घेतलेला आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये. ओके, ते आपल्याला पुढच्या पार्टमध्ये नक्कीच बघू आपण. ते कळालं, 3 लॉ बघितले तुम्ही, याच्या डेफिनेशन लिहायचे, स्टेटमेंट लिहायचे, डायग्राम काढायचे आणि रीड करून डायग्राम समजून घ्यायचे. ओके, आणि ही डायग्राम काढून घ्या शकतो तर तुम्ही. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. बाकीचं लेक्चर आपण कंटिन्यू करू, तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन याच्या नोट्स काढून घ्या 3 लॉच्या.
ओके.